भारतीय जनता पार्टी सोलापूर पूर्व ग्रामीण कार्यकारिणीची बहुप्रतीक्षित नव्या पदाधिकाऱ्यांची आज जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन कार्यकारिणी जाहीर केली। या कार्यकारिणीत 9 उपाध्यक्ष, 3 सरचिटणीस, 7 चिटणीस, 1 कोषाध्यक्ष, त्याशिवाय युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अशा पदांची नावे जाहीर करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण म्हणाले, कार्यकारिणी जाहीर करत असताना वेगवेगळ्या अडचणी येत गेल्या। त्यामध्ये काय पूरपरिस्थिती आली, त्याच्या अगोदर पक्षीय मोठी कामं होती, त्या सर्व याच्यामुळे थोडे लेट झालं। परंतु आज तो दिवस आला आहे की माझ्यासोबत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या ग्रामीणच्या निवडणुकीसाठी या सर्व कार्यकारिणीची ताकद आम्ही सोबत घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सर्व मंडळींचा हातभार पक्षाला लागेल अशी खात्री आम्हाला वाटते आहे। म्हणून आज मी ही कार्यकारिणी जाहीर करतो। या कार्यकारिणीमध्ये साधारण 90 जणांची कमिटी असते आहे, परंतु अजूनही काही ठिकाणी आमच्या काही निवडणुका राहिलेल्या आहेत। त्याही येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये एक 7-8 नावं आहेत, तेही आम्ही पूर्ण करू आणि आमची 90ची कार्यकारिणी पूर्ण या ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊ। त्यासोबत काही मोर्चा आघाड्या याही आमच्या बाकी आहेत। 1-2 आघाड्या आम्ही आता आज देतो आहे, राहिलेल्या त्याही आघाड्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू। त्या कामाचं नेतृत्व करणारा तो कार्यकर्ता तो सक्षम असावा ही आमची भावना असल्यामुळं त्या क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ किसान आघाडी असेल, त्या टाईपचा आम्हाला कार्यकर्ता मिळाला पाहिजे, म्हणून थोडं लेट होतं आहे। त्यामुळे आमच्याकडे जे उपलब्ध झालेले आहे त्या ताकदीची सर्व मंडळी आम्ही आज कार्यकारिणी म्हणून जाहीर करतो आहे। पद नसताना पक्षाच्या पदाच्या नावाची पाटी वापरून गैरवापर करणाऱ्या सदस्यांनी त्वरित अशा पाट्या हटवाव्यात, अन्यथा पक्षांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी शशिकांत शिंदे यांनी दिला। की मी सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही ते हेडलाईन करा की काही पदाधिकारी पद नसताना नावाचा वापर करतायत, कुठे सिंबॉल वापरतायत। मी तुमच्या माध्यमातून त्यांना सूचना करतो, आजची जी यादी जाहीर झालेली आहे याच्याशिवाय जर कोण पद वापरत असेल, त्याचा गैरवापर करत असेल तर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष म्हणून नक्की त्याच्यावर कारवाई करीन। मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की तुम्ही तसं गैरकृत्य करत असाल तर आत्तापासून, आजपासून ते कृत्य टाळावं आणि तुमच्यावर होणारी कारवाई टाळावी अशी विनंती तुमच्या माध्यमातून मी त्यांना करतो।